नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या आणि शासकीय नोकरीची स्वप्न बाळगणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी जाहिरात काल वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेवर लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई किंवा हमाल या पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की लघुलेखक, की ज्यासाठी तुम्हाला तुमचं स्टेनो कंप्लीट असणं गरजेचं आहे. यासाठी निवड यादीला 568 पदं आहेत. प्रतीक्षा यादीमध्ये 146 पदं आहेत. कनिष्ठ लिपिकासाठी 2795 पदं आहेत. क्लर्कची जी पोस्ट आहे आणि प्रतीक्षा यादीची 700 पदं आहेत. शिपाई किंवा हमाल या पदासाठी 1266 पदं निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीतून 318 पदं. म्हणजे तसं पाहिलं तर आतापर्यंतची न्यायालयाची ही सर्वात मोठी अशी भरती परीक्षा आहे. ह्या सर्व परीक्षेच्या बद्दल आपण या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. ह्याच्यामध्ये जी वयाची अट आहे, ही वयाची अट 18 वर्षापेक्षा जास्त वय असलं पाहिजे आणि 2.5 वर्षापेक्षा कमी असावं. अर्थातच ज्या राखीव प्रवर्गासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना ते कमाल वय जे आहे हे 43 वर्ष आहे. त्याचबरोबर योग्य मार्गाने अर्ज करणारे, योग्य मार्गाने म्हणजेच कार्यालयीन परवानगीसह अर्ज करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही. त्याच्यानंतर उमेदवारास 28/3/2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. हे जे सर्व परीक्षांना लागू असणारे जे नियम आहेत, ते नियम या ठिकाणी दिलेले आहेत. पण वयोमर्यादा ही राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आहे. हे फक्त लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी पात्रतेच्या ज्या अटी आहेत, यामध्ये जी पात्रता आवश्यक आहे, लघुलेखक या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे. त्याच जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान म्हणजे मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र किंवा यामध्ये इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन. म्हणजेच बऱ्याच मुलांचा तो संभ्रम आहे की फक्त इंग्लिश स्टेनो असेल तर चालेल का, मराठी स्टेनो असेल तर चालेल का. तर इथे आणि हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे इंग्रजी टंकलेखन आणि मराठी इंग्रजी लघुलेखन आणि मराठी लघुलेखन दोन्ही पाहिजेत. इंग्रजी लघुलेखनाचं जे स्पीड आहे हे 100 शब्द प्रति मिनिट आहे आणि मराठी लघुलेखनासाठी 80 शब्द प्रति मिनिट आहे. त्याचबरोबर तुमचं टायपिंग असलं पाहिजे इंग्रजी 40 आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचे हे जे कोर्सेस आहेत, यापैकी काही कोर्सेस आपण केलेले असले पाहिजेत. ही पात्रता या ठिकाणी नमूद केलेली आहे. कनिष्ठ लिपिकसाठी सुद्धा तेच आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे. त्याला परत जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरत आहात, त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे शक्यतो मराठी विषयाचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट हँडची कनिष्ठ लिपिकासाठी आवश्यकता नसते, फक्त टायपिंग गरजेचं आहे. त्यामध्ये इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट, मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि कॉम्प्युटरचा MS-CIT सारखा कोर्स तुमचा असला पाहिजे. शिपाई या पदासाठी उमेदवाराने फक्त 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी. एवढीच एक अट आहे. 7वी परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹1000 प्रवेश फी आहे आणि मागास प्रवर्गासाठी ₹900 प्रवेश फी आहे. यानंतर परीक्षा पद्धती जी आहे, ह्या परीक्षा पद्धतीबद्दल माहिती दिलेली आहे. अर्थात या संपूर्ण अभ्यासक्रमावरून किंवा ह्या परीक्षेच्या याच्यावरून लक्षात येतं, ही परीक्षा जी आहे ही TCS किंवा IBPS या त्रयस्थ यंत्रणांमार्फत कंडक्ट केली जाऊ शकते. त्याच्यामुळे हा जो अभ्यासक्रम आहे, यामध्ये पहिली तुमची चाळणी परीक्षा होणार आहे. चाळणी परीक्षेचा अर्थ या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाईल. लघुलेखकसाठी जी लेखी परीक्षा आहे, ही लेखी परीक्षा त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, नीट ऐका इथे. हा जो ॲस्टेरिस्क दिलेला आहे याची माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. उच्च न्यायालयाने लघुलेखक श्रेणी पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार राखून ठेवलाय. जर अर्ज जास्त असतील तर ही चाळणी परीक्षा घेतली जाईल. अर्ज जर पदाच्या तुलनेने कमी असतील तर चाळणी परीक्षा होणार नाही. याच्यातून हे लक्षात येतं. आणि मग त्याच्यानंतर
जी स्किल टेस्ट आहे, इंग्रजी लघुलेखन चाचणी 20 गुणांसाठी आहे, मराठी लघुलेखन चाचणी 20 गुणांसाठी आहे. दोन्ही स्टेनो असणं आवश्यक आहे. त्यानंतर इंग्रजी टंकलेखन टायपिंगची जी टेस्ट आहे ती 20 गुणांसाठी आहे. मराठी टंकलेखनची जी टेस्ट आहे ती 20 गुणांसाठी आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की आणि मुलाखत जी आहे ती 20 गुणांसाठी आहे. अशा पद्धतीने ही 100 गुणांची परीक्षा होणार आहे. आणि जर समजा चाळणी परीक्षा घेतली गेली तर चाळणी परीक्षा एक साधारणपणे इतर पदांच्या प्रमाणे 40 गुणांची असेल. त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी चाळणी परीक्षा जी आहे ही 40 गुणांसाठी आहे. शिपाई किंवा हमाल या पदासाठी चाळणी परीक्षा जी आहे ती 30 गुणांची आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी अर्थातच टायपिंग टेस्ट होईल इंग्रजी मराठी 20-20 गुणांसाठी, हे त्यास 40 गुण आहेत आणि मुलाखतीस 20 गुण आहेत. तर यामध्ये या 2 मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे की या परीक्षेसाठी खरं तर मुलाखत देखील आहे. तसं पाहिलं तर वर्ग 2, वर्ग 3च्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जात नाहीत. वर्ग 2, वर्ग 3च्या पण न्यायालयीन बाबतीमध्ये या ठिकाणी ही मुलाखत या ठिकाणी घेतली जाते. 20-20 गुणांसाठी ही मुलाखत आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदांसाठी जी चाचणी परीक्षा आहे, चाळणी परीक्षा, ह्याचा अभ्यासक्रम इथे थोडक्यात दिलेला आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा घेतली जाईल. म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की जीएस आणि ग्रामर हे 2च घटक याच्यामध्ये आहेत. म्हणजे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान हे जे विषय आहेत, क्रीडा, साहित्य ह्याच्यावर आपल्या लक्षात येतं की साधारणपणे टीसीएस पॅटर्न प्रमाणे ही परीक्षा घेतली जाईल. चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर व्याकरण हा घटक आहे. आता व्याकरण जे आहे हे या ठिकाणी इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण असं नमूद केलेलं नाही. पण जर पदाचं स्वरूप बघितलं तर इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामर या दोन्हीही भाषेचं व्याकरण तुम्हाला परीक्षेला असणार आहे. असू शकतं असं वाटतं. कनिष्ठ लिपिकसाठी ही जी परीक्षा आहे ही 40 गुणांची होणार आहे. शिपाई किंवा हमाल पदासाठी ही 30 गुणांची होणार आहे. त्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला ज्या तुमच्या स्किल टेस्ट आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे. इंग्रजी जे श्रुतलेखनाचा जो कालावधी आहे. आता जे विद्यार्थी चाळणी परीक्षेला बसलेले असतील, त्यामध्ये पदाच्या 1:7 या गुणोत्तरानुसार त्यांना ह्या स्किल टेस्टसाठी पात्र केलं जाईल. तर याच्यामध्ये पहिली जी आहे ती इंग्रजीची स्किल टेस्ट आहे. त्याला जे श्रुतलेखन तुम्हाला असेल, ते 6 मिनिटांत तुम्हाला ते 100 शब्द प्रति मिनिट अशा पद्धतीने 600 शब्द टाइप करणं गरजेचं आहे. आणि प्रतिलेखन वेळ जो आहे हा त्याचा 40 मिनिटं असणार आहे. त्याच्यानंतर मराठी जे आहे हे 8 मिनिट आहे. 80 शब्द प्रति मिनिट श्रुतलेखनाचा कालावधी आणि 640 शब्द तुम्हाला 45 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. तर लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात गती 30 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करावयाच्या 300 शब्दाच्या 20 गुणांच्या मराठी टंकलेखनावर म्हणजे टायपिंगची टेस्ट होईल. त्याच्यानंतर ज्या उमेदवारांना मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांना इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र मानलं जाईल. इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल व ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटांच्या आत टंकलिखित करायचे आहेत. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखनामध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच पुढे मुलाखतीसाठी पात्र केलं जाईल. म्हणजे पहिली तुमची लेखी परीक्षा आहे, त्याच्यानंतर तुमचं स्पीड टेस्ट होईल, स्टेनोची स्किल टेस्ट, त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट होतील आणि टायपिंग टेस्ट झाल्यानंतर पुन्हा मुलाखतीसाठी तुम्हाला पात्र ठरवलं जाईल. म्हणजे याच्यामध्ये जर समजा स्टेनो हे पद असेल तर समजा लिपिकचं पद असेल तर तुम्हाला लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट आणि मुलाखत असं स्वरूप असेल. त्याच्यानंतर चाळणी परीक्षा घेतल्यास इंग्रजी लघुलेखन चाचणी, मराठी लघुलेखन चाचणी व मराठी टंकलेखन चाचणी आणि इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेले एकूण गुणाच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारावर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. म्हणजे पुढे जर चाळणी परीक्षा घेतली गेली तर चाळणी परीक्षेचे गुण, त्याच्यानंतर हे स्किल टेस्ट म्हणजे हे जस्ट टोटल चाळणी परीक्षेचे 40 गुण, त्याच्यानंतर टायपिंगचे 40-80 गुण आणि त्याच्यानंतर हे स्टेनोचे 40 गुण असे 120 गुणांच्या आधारे तुम्हाला 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल.
त्याच्यानंतर 20 गुणांची मुलाखत असणार आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने दिलेला आहे. एकाच साथ या उमेदवारांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाईल चाळणी परीक्षेमधून आणि मग त्याचं स्वरूप दिलेलं आहे. याच्यामध्ये मराठी टंकलेखन जे आहे, हे मराठी टंकलेखनामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. 10 मिनिटात गती 30 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करावयाच्या 300 शब्दाच्या 20 गुणांची मराठी टंकलेखन चाचणी घेतली जाईल. जे उमेदवार पात्र होतील त्यांना पुढे इंग्रजी टंकलेखन असेल. इंग्रजी टंकलेखनाची चाचणी पण 20 गुणांची असेल. त्यात 400 शब्दांचा समावेश असेल आणि 10 मिनिटाच्या आत ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र केलं जाईल. आणि याच्यामध्ये चाळणी परीक्षा, मराठी टंकलेखन चाचणी, इंग्रजी टंकलेखन चाचणी यामध्ये मिळालेले जे गुण आहेत, या गुणाच्या आधारे मुलाखतीला पात्र केलं जाईल आणि त्यावेळेला एकाच 3 उमेदवारांना म्हणजे जेवढी पदसंख्या आहे त्याच्या तिप्पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. त्याच्यानंतर शिपाई हमाल पदासाठी साहजिकच या ठिकाणी पहिली चाळणी परीक्षा होणार आहे तुमची 30 गुणांची. त्याच्यानंतर मग एकाच साथ या पदासाठी तुम्हाला कौशल्य चाचणीसाठी बोलवलं जाईल. जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना परत मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. अशा पद्धतीने हे स्वरूप असेल. आणि मग त्याच्यानंतर चाळणी परीक्षा आणि स्वच्छता किंवा चापल्यता चाचणी यांच्या गुणाच्या आधारे तीनपट उमेदवारांना, जागेच्या 3 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे जे निकष आहेत ते निकषामध्ये तुमच्या लक्षात येईल. लघुलेखन श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील. म्हणजे तेवढे गुण तुम्हाला कमीत कमी पडले पाहिजे. त्याच्यानंतर गुणवत्ता यादी लागेल. अनुसूचित जाती जमाती किंवा मागास वर्ग किंवा विशेष मागास प्रवर्ग असेल त्यांना 5% गुणांची याच्यामधून सूट दिली जाईल. म्हणजे 30% गुण कमीत कमी पडले पाहिजेत. त्याच्यानंतर सर्वसाधारण उमेदवारांसाठीच्या काही सामायिक सूचना आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक या ठिकाणी जाहिरातीत दिलेली आहे. कालपासूनच अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. 18/12/2023 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्याची सर्व माहिती या पानावर तुम्हाला दिलेली आहे. वेबसाईटचे ते अर्ज कसे भरले जातात, ही सविस्तर माहिती आणि कोणते कागदपत्र लागतील हे सर्व तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी शिपाई किंवा हमाल पदासाठी अर्ज भरणार आहेत त्या उमेदवारांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की त्यांनी 7वीचे गुण नमूद करणं बंधनकारक आहे. म्हणजे इयत्ता 7वीची परीक्षा, जरी समजा तुम्ही पदवीधर आहात आणि शिपाई किंवा हमाल पदाचा फॉर्म भरत आहात तर तुम्ही 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि मग 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही 7वी इथे हे काळजीपूर्वक वाचा. जर उमेदवारांनी इयत्ता 7वी परीक्षा किंवा पुढील उच्च पात्रता म्हणजे 8वी, 9वी, 10वी किंवा 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि त्याच्याकडे 7वीचं गुणपत्रक नसेल तर त्याने ऑनलाईन काल्पनिकरित्या 7वीसाठी 50% गुण, म्हणजे एकूण गुण 100 पैकी 50 मिळाले गुण प्रविष्ट करावेत. म्हणजे काल्पनिकरित्या ते प्रविष्ट करावे, पण तो कॉलम मोकळा सोडायचा नाही. समजा तुम्हाला मार्कलिस्टच नाही मिळालं तर तुम्हाला मार्क्स माहिती नाही 7वीचे, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते 50% गुण त्या कॉलममध्ये भरायचे आहेत, जेणेकरून त्याचा किंवा तिचा अर्ज संगणकाद्वारे स्वीकारला जाईल. परंतु ज्या उमेदवाराने उच्च पात्रता म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी वगैरे परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर त्यांनी इयत्ता 7वी मध्ये मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांचा उल्लेख करावा. तुम्ही फक्त 7वी पासच आहात तर तुम्हाला 7वीचे गुण द्यावे लागतील. पण तुम्ही वरच्या वर्गातले आहात, 10वी आहे, 12वी आहे, 15वी, तर तुम्ही 50% समजा तुम्हाला मार्क्स आठवत नाही तर लिहिलेत तरी तुम्ही चालू शकतं. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरावयाचा आहे. ही जी परीक्षा आहे ही तुमच्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गणित, बुद्धिमत्ता हे विषय कठीण वाटतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे करण्याला. इथे GS म्हणजे सामान्य अध्ययन, इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, समाज सुधारक, राज्यघटना यासारखे विषय अभ्यासाला आहेत आणि चालू घडामोडी. त्याच्यामुळे सामान्य अध्ययन आणि त्याचबरोबर ग्रामर हे 2 घटक महत्त्वाचे या परीक्षेमध्ये अभ्यासायचे आहेत. या परीक्षेसाठी जे मार्गदर्शन वर्ग आहेत हे ओमकार अकॅडमीच्या वतीने 10 डिसेंबर 2022 पासून सुरू होत आहेत. 10 डिसेंबर 2022 पासून या परीक्षेसाठी हे मार्गदर्शन वर्ग सुरू होत आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही स्वरूपामध्ये हे मार्गदर्शन वर्ग असतील. तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा हे कोर्सेस पूर्ण करू शकता. जे विद्यार्थी ऑफलाईनला प्रवेश घेणार असतील अशा विद्यार्थ्यांसाठी
अर्थातच हायब्रिड मोड असेल, म्हणजे ते ऑनलाईन सुद्धा अटेंड करू शकतात, ऑफलाईन सुद्धा. जर तुम्ही एखाद दिवशी येणं तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही ते लेक्चर ऑनलाईन देखील अटेंड करू शकता आणि सर्व लेक्चर्सचे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मिळतील. त्याचबरोबर याचा जो ऑनलाईन कोर्स आहे ओंकार क्रे अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर, ह्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्ही ज्यावेळेला प्रवेश घेता, त्यावेळेला तुम्हाला इंग्रजी, मराठी आणि जी-एस या संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि हे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे बघू शकता. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी याचे लाईव्ह लेक्चर्स सुद्धा होणार आहेत. तुम्हाला ऑलरेडी सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज दिलेले आहेत. त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर्स सुद्धा होणार आहेत. त्याचबरोबर या परीक्षेची जी टेस्ट सीरीज आहे, ही टेस्ट सीरीज सुद्धा ओंकार क्रे अकॅडमीच्या वतीनं लवकरच सुरू करण्यात येईल, साधारणपणे 15 तारखेच्या आसपास. आणि ह्या टेस्ट सीरीज सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही स्वरूपामध्ये असतील. त्याचबरोबर यासाठी जी संदर्भ पुस्तकं आहेत, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ही संदर्भ पुस्तकं जी आहेत, ह्या संदर्भ पुस्तकांच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणचं पुस्तक जे आहे, ते तुम्ही वापरू शकता. मराठी व्याकरण मोरा वाळंबे असेल. इंग्रजीसाठी माझी स्वतःची दोन्ही पुस्तकं आहेत, ग्रामरची आणि व्होकॅब्युलरीची. त्यामुळे व्याकरण आणि शब्दसंग्रह ही जी माझी दोन्हीही पुस्तकं आहेत. व्याकरणच्या पुस्तकाचं नाव आहे कंप्लीट इंग्लिश ग्रामर, व्होकॅब्युलरीचं व्होकॅब्युलरी मेड इझी. तर व्याकरण व शब्दसंग्रह हा माझ्या पुस्तकामधून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. ते तुम्ही रेफरन्स बुक म्हणून वापरू शकता. जी-एस साठी ओंकार क्रे अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत, सर्व विषयांच्या एकत्रित नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील किंवा त्याचे वन लाइनरचे जे बुक्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला आपल्या क्लासमधून उपलब्ध होतील. म्हणजे ह्या परीक्षेच्या अगदी सुरुवातीपासून ओंकार क्रे अकॅडमी तुम्हाला सहकार्य करेल. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असेल, त्यांनी तत्काळ 9870480875 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा 8070903232 या क्रमांकावर फोन करावा. या शेवटच्या तक्त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातील रिक्त पदं दिसतील. तर आपला अर्ज भरत असताना कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पदं आहेत याचा विचार करून अर्ज भरा किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये मला पोस्ट मिळू शकते, माझ्या दृष्टीने सोयीचा जिल्हा कोणता आहे, हा विचार करून अर्ज भरा. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जास्त जागा आहेत म्हणजे पटकन आपल्याला जॉब लागेल असं नाही. बरेच जण असाच विचार करतात, जास्त जागा आहे त्यामुळे जास्त जागा असणाऱ्या ठिकाणी फॉर्म भरतात आणि मग कमी जागा असणाऱ्या ठिकाणी बऱ्याचदा स्पर्धा कमी असते. तर या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून फॉर्म भरा. आणि आता बऱ्याचदा असं ह्या सरळ सेवेच्या परीक्षांच्यामध्ये बऱ्याच मुलांना हा अनुभव आलाय, की पुण्यामध्ये जागा जास्त आहेत तर पुण्याला जास्त फॉर्म येतात. त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं, की येणाऱ्या परीक्षेमध्ये पुण्यामध्ये फॉर्म भरणाऱ्यांची संख्या आपोआप कमी होईल. तर असं जर झालं, तर त्यामुळे खूप काळजीपूर्वक विचार करा. तज्ञ लोकांशी याच्याबद्दल चर्चा करा, विचारा. त्याचबरोबर तुम्हाला ह्या परीक्षेबद्दल आणखी कोणतंही मार्गदर्शन हवं असेल, अगदी फ्रॉम पिन टू पियानो म्हणजे अर्ज भरण्यापासून ते तुमच्या मुलाखतीपर्यंत ओंकार क्रे अकॅडमी तुम्हाला या संपूर्ण प्रवासामध्ये सहकार्य करेल. तर सर्व विद्यार्थी मित्रांना या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.